दरम्यान दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं असं मोठं वक्तव्य रोहित पवार यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांनी केलंय। दोन्ही राष्ट्रवादीनं एकत्र यावं असं कार्यकर्त्यांना सुद्धा वाटतं, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या मताचा आदर केला पाहिजे असंही सुनंदा पवार यांनी म्हटलेलं आहे। सुनंदाताई पवार आहे ताई, तुमचं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। काल या दोघांची भेट झाली, काय वाटलं नेमकं या सगळ्या भेटीकडे बघून तुम्हाला? खरं तर कालची भेट माझ्यासाठी पण अनपेक्षित होती, पण साहेबांचा वाढदिवस होता त्या निमित्ताने सगळे एकत्र येतील ही पण अपेक्षा होती। त्यामुळे आणि तो 85वा वाढदिवस, त्यामुळे अजितदादा असेल, रोहित पण गेला होता त्यांना भेटायला, आशीर्वाद घ्यायला आणि शुभेच्छा द्यायला। त्यामुळे 2 दिवस कसं असतं की साहेबांचा आणि आज काकींचा असे 2 वाढदिवस असतात। त्यामुळे अजितदादा गेले, त्यांना भेटले, शुभेच्छा दिल्या, आशीर्वाद घेतले, याच्यात मला वाटत नाही काही वेगळं काही आहे। पण राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर कालची सगळ्यात मोठी जी बातमी होती ती हीच होती की शरद पवार आणि अजित पवारांची भेट, या दोघांच्या भेट होईल असं तुम्हाला याच्या आधी वाटलं होतं? कारण मागच्या काही दिवसात बघितलं, महिन्यात बघितलं तर एकमेकांवर जोरदार टीका देखील त्यांनी केली होती। नाही, असं मला वाटत नव्हतं ते भेटतील किंवा साहेब, पण वाढदिवसाला अजितदादा येतात, शुभेच्छा देतात, एकत्र येतात आणि रोहितही कुठेही भेटला। मला वाटतं परवा दादा यशवंतराव चव्हाणांच्या त्या इथे गेला, तिथं पण त्यांनी नमस्कार केला होता वाकून। त्यामुळे राजकारणाच्या ठिकाणी असावं, कुटुंबातले रिलेशन जे आहेत, काका पुतण्या आजोबा, हे सगळी नाती जपली पाहिजेत आणि ती राहिली पाहिजेत। त्यामुळे त्या नात्याने ते सगळे एकत्र आले असतील आणि त्यांनी शुभेच्छा दिल्या असतील काल दिल्लीमध्ये येऊन। पण आता वाटतं का तुम्हाला की यावं एकत्र दोघांनी? कार्यकर्त्यांच्या इच्छा आहे, तुम्ही म्हणाल्यात याच्या आधी की कार्यकर्ते पण विवंचनेत पडले आहे, की काय करायचं नेमकं? साहेबांकडे जायचं की दादांकडे जायचं? ते निर्णय मी मगाशी सांगितलं तसंच आहे, साहेब आणि दादा घेतील। ते दोघे एकत्र यावं असं वाटतं तुम्हाला? सगळ्यांनाच वाटतं, सगळ्या महाराष्ट्राला वाटतं। कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।